नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एक चर्चा सातत्यानं समोर आणली जाते, ती म्हणजे देशातली आरक्षणाची मर्यादा हटवून टाका आणि मराठ्यांना चुटकीसरशी आरक्षण देऊन टाका. मराठ्यांच्या आरक्षणाच्या निमित्तानं सुरू झालेला हा मुद्दा प्रत्यक्षात या देशातल्या आरक्षणाच्या विद्यमान रचनेशी निगडित आहे. महाराष्ट्रात मराठा ही शासक जमात आहे. शासक जमात याचा अर्थ दीर्घकाळ या गटानं राज्यातल्या सत्तेतला एक महत्त्वाचा हिस्सा उपभोगलेला आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक पातळीवर मराठ्यांच्या संदर्भातली ताकदीची मोजमापणी सुद्धा आहे. शिक्षण व्यवस्था आणि त्याच बरोबर रोजगारातला एक घटक पाहता मराठ्यांचं त्यावरचं वर्चस्व अधोरेखित आहे. हे सगळं एका बाजूला असताना सुद्धा राणे आयोगाच्या माध्यमातून मराठे कशा पद्धतीनं शैक्षणिक आणि रोजगाराच्या दृष्टीनं अर्थात आर्थिक दृष्टीनं मागास आहेत याची मीमांसा करण्यात आली आणि त्याच्या आधारावर एक एक टप्पा पुढे सरकत मराठा आरक्षण द्यायलाच हवं, ते रोजगार आणि शिक्षणात हवं अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली. ज्या वेळेला मराठ्यांना 16% आरक्षण पहिल्या टप्प्यात मिळालं त्याच वेळेला मुसलमानांना सुद्धा 5% शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात आलं होतं. काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले हे निर्णय पुढे न्यायालयात अडकले आणि आज तागायत त्यांची पूर्णपणे हवी तशी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातले निकाल दिले, पण सर्वोच्च न्यायालयाने ते निकाल फिरवले आणि एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर हे लक्षात आलं की मराठ्यांना जर समजा 16% आरक्षण दिलं तर राज्यातली आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त होईल. हे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाच्या अर्थात सांकेतिक आणि संवैधानिक दृष्ट्या घालून दिलेल्या निर्देशांच्या पलीकडे जाईल. हे शक्य नाही म्हणून आतापर्यंत ते करण्यात आलेलं नाही असा तर्क दिलेला असतानाच देशात दीर्घकाळ सत्ता उपभोगलेल्या, बरेच वर्ष मंत्रिपदी राहिलेल्या आणि अनेक वर्ष सत्तेच्याच वातावरणात वाढलेल्या शरद पवारांनी पुन्हा एकदा 50%ची आरक्षण मर्यादा हटवा, मराठ्यांना सहज आरक्षण देणं शक्य आहे असा मुद्दा 2023 मध्ये उपस्थित केला. स्वतः सत्तेत असताना अशा प्रकारे काहीही करू न शकलेल्या व्यक्तींच्याकडून देण्यात आलेले हे सल्ले व्यवहार्य आहेत का? मराठ्यांच्यासाठी आरक्षण मर्यादा हटवणं शक्य आहे का? करायचं असेल तर काय करावं लागेल आणि त्याचे सामाजिक परिणाम काय असतील याची चर्चा करणं गरजेचं आहे. कारण राजकारण्यांच्याकडून एका गटाला खुश करण्यासाठी त्या पद्धतीचे तात्कालिक वक्तव्यातून काही स्वरूपातले संकेत दिले जात असतात, पण हे प्रत्यक्ष आणि व्यवहार्य आहेत का हे सुद्धा आपल्याला तपासावं लागतं. आजच्या लक्षवेधीत आपण त्या निमित्तानं चर्चा करणार आहोत की मराठ्यांच्यासाठी आरक्षण मर्यादा हटवणं शक्य आहे का. आपण या चर्चेत सहभागी करून घेतोय कायदेतज्ञ डॉक्टर ॲडव्होकेट चिन्मय भोसले यांना आणि त्याचबरोबर आपल्यासोबत या चर्चेत सुप्रिया गटाच्या प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं हेमाताई पिंपळे सहभागी होतात. हेमाताई पिंपळे या स्वतः सुद्धा ॲडव्होकेट आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपण टप्प्याटप्प्यानं या संपूर्ण प्रकरणातली राजकीय भूमिका काय आहे ते जाणून घेणार आहोत. मी आधी आरक्षण मर्यादा हटवणं न हटवणं आणि ती कशा पद्धतीनं लागू होते या संदर्भात जो इंदिरा साहनी खटला भारताच्या न्यायालयीन व्यवस्थेतला एक बेंचमार्क, मैलाचा दगड म्हणून पाहिला जातो, त्यात काय घडलं होतं हे आपल्या समोर आणू इच्छितो. आपल्या सोबत ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले आहेत. चिन्मयजी, हा इंदिरा साहनी खटला आणि त्यातून आलेली ही 50%ची मर्यादा याबद्दल एका मिनिटामध्ये आपण इतिहास जर लोकांसमोर आणलात तर लोकांना ही चर्चा लक्षात यायला आणि लक्षात ठेवायलाही उपयोगी पडेल. निश्चितच इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही 1982 ची आपली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्यूशनल खंडपीठाची ही ऑर्डर होती, जजमेंट होतं, ज्याच्यात आपलं कास्ट बेस्ड रिझर्वेशन चा कोटा किती असावा असा मूळतः त्याच्यातला निर्णय, त्यातला वादाचा मुद्दा होता.
तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक असा निर्णय दिला की कास्ट बेस्ड रिझर्वेशन जे आहे ते 50% साधारण असलं पाहिजे. 50%हून जास्त रिझर्वेशन भारतामध्ये कुठल्याही स्टेटला आणता येणार नाही, असं त्याचा प्रायमरी निष्कर्ष होता. परंतु त्याच्यात एक सुप्रीम कोर्टाने असं देखील एक प्रोव्हिजो टाकला आहे त्या जजमेंट मार्फत की जर स्पेशल सर्कमस्टन्सेस ज्या त्या स्टेटला दाखवत्या आल्या तर 50%च्या पलीकडे त्यांना रिझर्वेशन देता येईल. याचा अर्थ असा की सहजासहजी 50% ही कॅप राहील. सर्वात जास्त रिझर्वेशन हे 50% कोटाच्या वरती जाता येणार नाही. परंतु स्पेशल सर्कमस्टन्स दाखवले तर ते वाढवता येईल. आता स्पेशल सर्कमस्टन्स म्हणजे काय, तर उदाहरणार्थ जे आपले नॉर्थ ईस्ट मधले काही स्टेट्स आहेत त्याच्यात ट्रायबल एरियाज जास्त आहेत. आता तुम्ही जर महाराष्ट्र किंवा प्रगत बाकीचे जर स्टेट्स पाहिले, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळा, त्याच्या प्रमाणात नॉर्थ ईस्ट मधल्या स्टेट्सची ट्रायबल पॉप्युलेशन अधिक आहे. तर ती जर सिच्युएशन बघता त्यांना स्पेशल सर्कमस्टन्स म्हणून स्टेटस दर्शवता येत असेल तर मग त्यांना 50%च्या पलीकडे कोटा देऊन रिझर्वेशन आणता येऊ शकतं. असं साधारण त्याचं एक स्वरूप इंदिरा सावनीच्या जजमेंटमध्ये दिलं गेलं होतं. जी, धन्यवाद आपल्या या सविस्तर आणि वेळ मर्यादेत मांडलेल्या विवेचनाच्यासाठी. पटकन हेमाताईंपर्यंत पोहोचूयात. हेमाताई, आपला चेहरा तसा स्पष्टपणे दिसत नाहीये. जर प्रकाश आपल्याला चेहऱ्यावर घेता आला तर अधिक बरं होईल. दरम्यान या प्रश्नाच्या निमित्तानं मी आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपण आता कॅमेऱ्यात बघून पूर्ण वेळ उत्तर द्यावं. माझा आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयातल्या खंडपीठाच्या माध्यमातून एक दिशानिर्देश देणारा खटला समोर येतो, त्यातून काही आदेश येतात, ते पाहता 50%ची मर्यादा हटवा, मराठ्यांना आरक्षण द्या, इतक्या सहज पद्धतीनं राजकीय भूमिका कशी घेतली जाऊ शकते? आमचे संभाजीनगरचे विनोदजी पाटील आणि इतरांच्या ज्या, मग ते गुणरत्न सदावर्ते वगैरे इतरांच्या ज्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये होत्या आणि आमचं जे रिव्ह्यू पिटिशन होतं विनोद पाटलांचं, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे त्याच्या फाइंडिंग्स मध्ये त्यांनी असं सांगितलंय की 50%च्या वर आरक्षणाचा कोटा आपल्याला देता येणार नाही. आणि मला वाटतं घटनेचे आर्टिकल 14 आणि 21चा त्यांनी आधार घेतलाय. आणि त्याच्यात दुसरं एक फाइंडिंग असं काढलेलं आहे की तो जो अधिकार आहे आरक्षण देण्याचा, तो राज्य सरकारला नाही, तो केंद्र सरकारला आहे. असे 2 फाइंडिंग दिलेले. आता आजच मी मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं सर्टिफिकेट द्या अशा प्रकारचे एक महिला म्हणून आम्ही सगळ्या लाक्षणिक उपोषण आज मराठा समाजाच्या आणि इतर मराठ्यातर समाजाच्या महिलाही माझ्या आरक्षणाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा द्यायला आल्या होत्या. म्हणजे समाज आमचा तर आहेच, पण समाजातर समाज सुद्धा मान्य करतोय की आम्ही आता जे ज्यांनी कन्क्लुजन केलं इंदिरा साहनी प्रकरणाचं, त्यामध्ये आम्ही स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये आलेलो आहोत का, तर यस, आम्ही स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये आलेलो आहोत. आर्थिक दृष्ट्या आलेलो आहोत, नोकऱ्यांच्या बेरोजगारीच्या दृष्ट्या आलेलो आहोत आणि सामाजिक दृष्ट्याही आलेलो आहोत. हेमाताई, एक प्रश्न या निमित्तानं पुढचा असा उपस्थित होतो की मराठा समाज हा मागास झालेला आहे का तो मागास होता? काय परसेप्शन असं होतं समाजाचं की मराठा समाज हा मूळतः शेती प्राधान्य म्हणजे शेतकरी असा समाज आहे आणि मराठा समाज हा सदन बागायतदार समाज आहे, सरसकट बागायतदार समाज आहे आणि त्यांना आरक्षणाची काय गरज आहे. परंतु मी इथं खेदानी हेही आपल्याला नमूद करू इच्छिते प्रसाद सर की आमच्याही समाजाला असं वाटत होतं, जे आमचा समाज पांढरे इस्त्रीचे कपडे घालतो आणि जो समाज गाव पातळीवरच्या आणि देश पातळीवरच्या राजकारणामध्ये सक्रियपणे स्वतःचा सहभाग नोंदवतो, त्यामुळे कुठेतरी आम्ही मागास आहोत हे म्हणायला आम्ही कचरत होतो आणि आम्हाला तो मागासलेपणा वाटत होता. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या लॅक्युनाज मध्ये आम्ही मागास राहिलो हे म्हणायला आम्ही तयारच नव्हतो. परंतु 1995 नंतरच्या ज्या सगळ्या ब्रिगेड आमच्या स्थापन झाल्या, मग ते संभाजी ब्रिगेड असेल, आमची जिजाऊ ब्रिगेड असेल, मराठा महासंघ असेल, त्यांनी अतिशय म्हणजे अग्रेसिव्हली सांगितलं की आम्हाला आरक्षणाची गरज आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील जर आपल्याला आठवत असेल तर त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा समाजासमोर आणि शासनासमोर मांडला की आर्थिक दृष्ट्याही आम्ही आता मागासलेलो आहोत आणि आम्हाला आर्थिक दृष्ट्या आरक्षणाची गरज आहे.
तुम्हाला एक मी इथं आठवण करून देऊ इच्छिते की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 1977ला ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, मला वाटतं 80 पर्यंत ते मुख्यमंत्री होते, त्यावेळी स्पेसिफिकली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मंडल आयोगाची स्थापना केली. त्या वगैरे गोष्टी जर आपण सोडून दिल्या किंवा आपण त्या बाजूला ठेवल्या तर 1977 ते 80च्या दरम्यान नोकऱ्यांमध्ये विशेषतः मराठा समाजाला आदरणीय पवार साहेबांनी प्रामुख्याने आरक्षण दिलं होतं सर. यातला एक तपशील आपल्याला विचारतो. हा गेले खूप दिवस व्हॉट्सअपवर फिरणारा मेसेज आहे ज्याचा उल्लेख आपण केलात. मला सांगू शकाल पवारांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते कोणत्या GR अंतर्गत दिलं होतं? मी व्हॉट्सअपवर पाहिलं असं नाही म्हणता येणार, त्याचे दाखले पण व्हॉट्सअपवर आलेले आहेत आणि मला वाटतं सगळंच काही व्हॉट्सअपवर फेक असतं असं आपण मानायला नाही पाहिजे. 1977 ते 80चा GR निश्चितपणे मी एक कार्यकर्ती म्हणून काढेल आणि आपल्याला ते पुढच्या सेशन मध्ये ज्यावेळी आपण घ्याल त्यावेळी आपल्याला मी दाखवेल. बिलकुल, त्याची वाट आपण बघूच. आता आपण चर्चेसाठी पटकन ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले यांच्यापर्यंत पोहोचतोय. चिन्मय भोसले, जे राजकारणी आहेत ते सातत्यानं हे सांगतात की मराठ्यांमध्ये दोन गट आहेत, एक जो पांढरे कपडे घालून फिरतो आणि एक जो प्रत्यक्ष कष्टकरी मराठा आहे. थोडक्यात त्यांना हे सांगायचं असतं की एक राजकारण्यांमधला मराठा आहे जो सधन आहे आणि एक कष्टकरी मराठा आहे. कष्टकरी मराठ्यांच्यासाठी आरक्षणाचा सगळ्यात जास्त लाभ होणार आहे. पण मूळ आरक्षणाची जी भावना आपल्याकडे लागू झाली ती केवळ आणि केवळ आर्थिक पातळीवरची नाही, ती सामाजिक दृष्ट्या वर्षानुवर्ष पीडा वेदना झेललेल्यांच्यासाठीची आहे. असं असताना एका समाजाच्या मधल्या आर्थिक आणि बगैर आर्थिक घटकाच्या अनुषंगानं असा विचार केला जाऊ शकतो का? सो रिझर्वेशन आपण जेव्हा हे चर्चेत आणतोय तेव्हा हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की रिझर्वेशन भारतात दोन प्रकारचं असतं. एक तुमच्या जातीवरनं तुम्हाला जे मिळतं ते कास्ट बेस्ड रिझर्वेशन असतं आणि दुसरं म्हणजे 2018च्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट प्रमाणे EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यांना जे फायनान्शियल स्टेटस वरती बेसिस ठेवून रिझर्वेशन जे देता येईल त्याचं जे एक ऍडिशन झाले ते एक. सो त्यामुळे आपण जेव्हा 50% कॅप बद्दल जी चर्चा करतोय आता ती कास्ट बेस्ड रिझर्वेशनची हे पहिले एक जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्या तरी एका जाती धर्माच्या लोकांना रिझर्वेशन मिळण्यासाठी ते 50%च्या रिझर्वेशन कॅपच्या आत मांडतंय की नाही हे चर्चा केवळ आणि केवळ फक्त जातीवरती असू शकते. आणि जेव्हा आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहोत की नाही हे जेव्हा आपण म्हणतो ते आता 2018च्या इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या अमेंडमेंटच्या इन्क्लुजन नंतर त्याचं वेगळं एक रिझर्वेशन देता येऊ शकतं. त्यासाठी कुठल्या जातीचा तो माणूस आहे ते महत्वाचं नाही. त्यामुळे 50% आणि प्लस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन हे मिळू शकतात. त्यामुळं तो जो जे आर्ग्युमेंट आहे ते निश्चितचपणे खरंय खोटंय याचा मी काही एक्सपर्ट नाही सांगायला, परंतु ते कुठल्या तरी एका ढाच्यात कायदेशीररित्या जर मांडलं तर त्याचा उपयोग आहे. बिलकुल. आता इथे होतंय कसं जी चिन्मयजी, इथे होतंय कसं हे आपण लक्षात घ्या. इथे होतंय असं की मराठा वर्गातला एक घटक आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही, साधन संपत्तीवान नाही, तो कमकुवत आहे. त्या आर्थिक दृष्ट्या साधन संपत्तीवान नसलेल्या मराठ्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी जातीचं आरक्षण लागू करा हा घोळ घातला जातोय. तो राजकारणी खुलून सांगत नाहीयेत आणि मला वाटतं की हीच गडबड लक्षात आणून देणं गरजेचं आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांना जातीच्या आरक्षणाच्या अंतर्गत कोटा मिळू शकतो का? चिन्मय भोसले, आपलं उत्तर अपेक्षित आहे. मी म्हणल्याप्रमाणे दोन मुद्दे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही घटकाला म्हणजे मराठ्यांनाच नव्हे नाही कुठल्याही घटकाला जर इकॉनॉमिकली आम्ही वीकर आहोत असं जर म्हणणं असेल आणि त्या बेसिसवरती रिझर्वेशन हवा असेल तर ते EWSचं रिझर्वेशन जे आता घटनेने आपल्याला भारतामध्ये आणायला परवानगी दिलेली आहे त्यामध्ये घ्यायला लागेल. आणि जातीय जातीचा विषय आणून इकॉनॉमिकली वीकर सेक्शन खाली घेता येणार नाही. जर तुम्ही मराठा रिझर्वेशनची जर स्पेसिफिक केस पाहिली तर 2022 मध्ये जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय त्याच्यात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने एक त्याच्यातला जो निष्कर्ष असा दिलाय की सोशली एज वेल एज इकॉनॉमिकली मराठा सेगमेंट और मराठा कास्ट इज नॉट बॅकवर्ड इन महाराष्ट्र, देयरफॉर वी कॅनॉट गिव्ह
special circumstance to this particular case and therefore that reservation is rejected. जी. असं सुप्रीम कोर्टात म्हणणं होतं. त्यामुळे जोपर्यंत स्पेशल सर्कमस्टन्स हा निर्माण केला जात नाही, जो कायद्याच्या चौकटीत बसेल, तोपर्यंत हे आर्ग्युमेंटच राहील. त्याचं फारसं काही सुप्रीम कोर्टात कायद्याच्या दृष्टीनं अंमलबजावणी होणं फार अवघड होईल. यातला जो मुद्दा तुम्ही मांडलात त्याचा धागा पकडून पटकन हेमाताईंना बोलतं करतो. हेमाताई, आपल्याला मुद्दा लक्षात आला असेल, आपण राजकीय पदाधिकारी आहात, त्यामुळे कदाचित सार्वजनिकरित्या तो स्वीकाराल का नाही हे सांगता येणार नाही, पण जो घटक आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्याला सामाजिक दृष्ट्या मागास ठरवण्याच्या साठीची चाललेली लढाई ही मुळात चुकीच्या वाटेवर जाते असं आपल्याला वाटत नाही? मी आता आपले जे विश्लेषक होते त्यांनी जे कायद्याचं विश्लेषण केलं, मी पण एक कायद्याची रक्षक आहे. आपल्यासमोर मी एक दोन चार मुद्दे घेते, जर मला वेळ द्याल आपण तर एक सविस्तरपणे मी 2-4 मुद्दे मांडते. त्यांनी 50% ची कॅप याच्यावर सुप्रीम कोर्टाने जी याचिका रिव्ह्यू पिटिशन रद्दबातल केलं त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर हे केलं, काय म्हणता येईल त्याला, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की बाबा आरक्षण देता येणार नाही. आता मला यामध्ये मुद्दा असा मांडायचा आहे की 50% वर आरक्षण देता येणार नाही. मुळात आमचंच पिटिशन असं होतं की तमिळनाडूच्या धर्तीवर तमिळनाडूने जी 50% कॅप ओलांडून 67% पर्यंत त्यांचं रिझर्वेशन गेलं होतं 9th शेड्यूल प्रमाणे, आणि त्या धर्तीवर आम्हाला आरक्षण द्या असं आमचं बेस होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात. त्यानंतर बापट आयोग, त्यानंतर गायकवाड आयोग आला, त्यानंतर नारायण राणे समिती, आपण महाराष्ट्र पुरतं बोलूया, नारायण राणे समिती आली, गायकवाड आयोग आला. सर, या सगळ्यांनी समितीचा जो रिपोर्ट आलाय त्यामध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड मराठा समाज आहे का, तर आहे. त्याचा रेशिओ अबोव 80 आहे, अशा प्रकारचे रिमार्क्स दिलेले आहेत. मग ते राणे समिती असतील, ती काय आमची समिती नव्हती सर, ती शासनाची समिती होती आणि शासनाच्या समितीने ते रिमार्क्स दिले. आता आमचे जरांगे पाटील जे उपोषणाला बसलेत, हा दुसरा मुद्दा माझा सर, कोट करा आपण. आता जरांगे पाटील जे आमच्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, आणि आज मीही आणि आम्ही महिला भगिनींनीही आरक्षणाला एक साथ द्यायची म्हणून लाक्षणिक उपोषण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिवसभराचं केलं. आत्ताच मी 10 ते 5 आमचं उपोषण होतं, आत्ताच मी तिथलं उपोषण ठीक आहे. मर्यादित आपण आपल्याला वेळ मर्यादा आहे याची आठवण करून देतो आणि पटकन मी मुद्द्याला आपल्याला स्पर्श करण्याची विनंती करतो. मुद्दा काय आहे? जे मराठे जातीनिहाय सवर्ण गटात आहेत ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील तर त्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं आरक्षण द्यायचं का जातीचं आरक्षण द्यायचं? हेमाताई, आपण स्वतः ऍडव्होकेट आहात, उत्तम प्रकारे हा मुद्दा मांडू शकाल. मी 1 मिनिटाची वेळ देतो आणि तुम्ही जो तमिळनाडूचा मुद्दा काढलात आपल्याला त्यावरही बोलायचं आहे. मला पटकन कृपया हे सांगा, सवर्णांमधला एक घटक जातीचं आरक्षण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेली बाब नष्ट करण्यासाठी मागतो, हे तार्किक आहे का? हे बघा, घटनेचं मला वाटतं 340D हे जे कलम आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेले, त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या असा उल्लेख आहे त्यात. आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड आम्ही आहोत का, तर आहोत. म्हणजे सामाजिक दृष्ट्या आम्ही तुम्हाला दिसत आहोत की आम्ही फार पुढारलेले वगैरे आहोत. मी तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन सांगितलं की कसं आहे ते. इकॉनॉमिकली बॅकवर्ड आम्ही आहोत हे आयोगाचे रिपोर्ट आहेत, शासनाचे रिपोर्ट आहेत ते, आणि ते काही असे मंत्रालयात बसून तयार झालेले रिपोर्ट नाहीत. गावोगावी जिल्हा वाईज त्यांनी येऊन रिपोर्ट मागवले आहेत. आता माझ्या हातात सुद्धा एक मोडी लिपीतलं हे मला माझ्या बंधूंनी दिलेलं आहे की अगदी मोडी लिपीत सुद्धा जे कागदपत्र आहेत महसूल अभिलेखाचे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे, त्यामध्ये आम्ही कुणबी आहोत अशा प्रकारचा उल्लेख यामध्ये नमूद केलेला आहे. त्याचं मराठीकरण आपण लवकरच करून घेऊया. त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की फार पूर्वीपासून आम्हाला आरक्षण होतं. म्हणजे आम्ही सदन होतो का? नाही. एक पॉकेट एक सदन असलं म्हणजे संपूर्ण समाज सदन असतो असं नाही. कोणता असा समाज आहे की ज्या समाजामध्ये हेमाताई इथला ना मुद्दा क्लॅश होतोय, म्हणजे परस्परांना संघर्ष करणारा मुद्दा काय आहे तुम्हाला इथे लक्षात आला असेल. एव्हाना मुद्दा असा आहे
मराठी सधन आहेत की नाहीत, मराठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत की नाहीत, हा मुद्दा ते मराठा आहेत म्हणून आरक्षण द्यावं की नाही इथपर्यंतच्या पातळीवर येऊन थेट भिडतो आणि तिथे कायद्याचा संघर्ष सुरू होतो. दरम्यान तुम्ही जो तामिळनाडूचा मुद्दा उपस्थित केला तोच संदर्भ घेतो आणि एकदा पटकन आपण ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले यांना बोलतं करूयात. चिन्मय भोसलेजी, तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाची मर्यादा वाढली त्यापूर्वी काय घडलं आणि ज्या 9th शेड्यूलमध्ये त्या आरक्षणाला टाकण्यात आलं ती प्रक्रिया महाराष्ट्रात राबवायची असेल तर काय करायला लागेल? तमिळनाडूच फक्त नव्हे तर आपल्या देशामध्ये बाकी देखील स्टेट्समध्ये 50% पलीकडे रिझर्वेशन आहे, ह्यात दुमत नाही. म्हणजे मी मॅडम नाही एक माझं जे म्हणणं आहे ते परत एकदा समजवायचा प्रयत्न करतो की 50% वर जाता येत नाही असं माझं बिलकुल म्हणणं नाही. इंदिरा सावनीच्या जजमेंट प्रमाणे देखील 50% ही कॅप आहे, परंतु स्पेशल सर्कमस्टन्सेस दाखवले तर ती कॅप ओलांडता येते आणि रिझर्वेशन देता येते, ह्यात काहीही दुमतच नाही. कायद्याने ते करता येणं शक्य आहे. जे भारतात तमिळनाडू सारख्या 4-5 स्टेट्समध्ये, हरियाणा, बिहार, बरेच स्टेट्समध्ये 50%च्या पलीकडे रिझर्वेशन आहे. पण ते कधी रिझर्वेशन टिकतं तर तुम्ही स्पेशल सर्कमस्टन्स जर दाखवता आले तुम्हाला तर 9th शेड्यूल प्रमाणे तुम्ही त्याचा कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस तुम्ही ग्राह्य धरू शकता आणि तुमचं 50%हून जास्त रिझर्वेशन हे तुम्ही अंमलात आणू शकता. जर तुम्ही बघितलं तर एमपी मध्ये, मध्य प्रदेशमध्ये देखील तुम्ही जेव्हा भूमिका मांडता आहात तेव्हा वारंवार एका शब्दाचा उल्लेख येतो आहे, तो आहे की स्पेशल स्टेटस तुमची मर्यादा किंवा तुम्हाला घटक म्हणून मांडत असताना विशेष दर्जा किंवा विशेष परिस्थिती आहे हे अधोरेखित करावं लागेल. आपण जर समजा मराठ्यांच्या बाबत ही गोष्ट चर्चेत आणायची असेल तर काय स्पेशल स्टेटस मराठ्यांना दाखवावं लागेल? त्यामध्ये मला असं वाटतं एक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणं, सधन नसणं ही बाब आयोगाच्या माध्यमातून सिद्ध झालेली आहे. सामाजिकदृष्ट्या मराठे कमकुवत आहेत हे दाखवता येणं शक्य आहे का? सो स्पेशल स्टेटस नाही, स्पेशल सर्कमस्टन्स म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेशल परिस्थिती, विशेष परिस्थिती आपल्याला दाखवता येते की नाही ही कायद्याची अपेक्षा आहे. म्हणून मी मगाशी एक उदाहरण दिलं तसं की काही आपले जर भारतातले स्टेट्स बघितले तर त्या राज्यांमध्ये जंगली रिजन जास्त असेल, जंगल जास्त असतील, ट्रायबल्स जास्त असतील तर ती स्पेशल सर्कमस्टन्स झाली ना त्या स्टेटसाठी. आता महाराष्ट्रात तर असं नाहीये की प्रत्येक ठिकाणी फक्त ट्रायबल एक्झिस्टन्स जास्त आहे. तर एखाद्या स्टेटमध्ये, नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये उदाहरणार्थ किंवा तेलंगणामध्ये ती वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्या परिस्थितीला स्पेशल सर्कमस्टन्स म्हणून त्या ट्रायबल लोकांना जास्त 50%च्या पलीकडे जाऊन देखील रिझर्वेशन जर दिलं तर कायद्याने ते घटनाबाह्य ठरत नाही असं इंदिरा सावनीचं म्हणणं आहे. असं तमिळनाडूच्या केसमध्ये घडलेलं आहे. तेच महाराष्ट्र राज्यात देखील घडवता येऊ शकतं कायद्याने, परंतु ते कायदेशीर दृष्ट्या स्पेशल सर्कमस्टन्स म्हणजे विशेष परिस्थिती ही पटवून द्यायला लागेल. तीच काय अपेक्षित आहे? काय स्पेशल परिस्थिती, वेगळी परिस्थिती असायला हवी महाराष्ट्रात जेणेकरून मराठ्यांना आर्थिकच्या पलीकडे सुद्धा सामाजिक दृष्ट्या मागासत्व सिद्ध करता येईल? ती जी परिस्थिती आहे ती जिओग्राफिकल कंडिशन्स प्रमाणे असू शकते, जसं मी ट्रायबल्सचं उदाहरण दिलं. ती आर्थिक दृष्ट्या असू शकते किंवा ती सामाजिक दृष्ट्या देखील असू शकते. त्यामुळे मराठा समाज अख्खा जर पकडला तर ती त्या स्पेशल सर्कमस्टन्स मध्ये तो समाज अख्खा पडतो का नाही, का त्याचे विविध घटक छोटे छोटे जर बघितले ते पडतात, याचं विश्लेषण सुप्रीम कोर्ट करायचा प्रयत्न करत होतं मागच्या 2022च्या पिटिशन मध्ये. परंतु त्यांनी तेव्हा पूर्ण अख्खा समाज एकत्र घेऊन लक्षात घेऊन त्याचं दोन्हीचं उत्तर सामाजिक दृष्ट्या किंवा इकॉनॉमिक दृष्ट्या म्हणजे दोन्ही दृष्ट्यांनी ते पडत नाहीत मागास किंवा स्पेशल सर्कमस्टन्स मध्ये असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं, त्यामुळे ते फेटाळलं गेलं. जी, आता मला पटकन हेमाताईंपर्यंत पोहोचायचं आहे. हेमाताई, इथे एक मुद्दा लक्षात घ्या. मराठा समाज हा रोजगारासाठी स्थलांतर सातत्यानं करणारा समाज नाही, म्हणजे ज्याला हिंदीमध्ये खानाबदोश, मराठीमध्ये भटके विमुक्त म्हणतात, तशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यासाठी दिसत नाही. मराठा समाज कृषक समाज आहे, त्यामुळे पर्यायानं तो शेतीवर अवलंबून आहे आणि याच निमित्तानं तो एका जागी घटक म्हणून कार्यरत असतो.
याचबरोबर मराठा समाज हा चातुर्वर्ण्यातल्या सवर्ण स्थितीतला स्थापित समाज आहे. असं असताना मराठ्यांना सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करणं, हा समाज रोजगाराच्या साठी म्हणून सातत्यानं स्थलांतर करत सध्याच्या स्थितीमध्ये आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाला इथपर्यंत एखादा मुद्दा नेऊन पोहोचवणं, हे आपल्या हजारो वर्षांच्या या मागच्या इतिहासातला आधार देत अवघड असेल. अशा वेळेला 50% मर्यादा हटवा, मराठ्यांना आरक्षण द्या, हे वाक्य इतकं सोपं का? हे बघा, आता स्पेशल सर्कमस्टन्सेस वर बोलण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की इकॉनॉमिकल बॅकवर्ड हा मराठा समाज स्थलांतर करत नाही म्हणून नाही. तर मी आपल्याला सांगू इच्छिते की सगळ्यात जास्त जर भूमिहीन कुठला समाज असेल तो आता तो माझा मराठा समाज आहे. आणि मराठा समाजाचं दुर्दैव असं आहे की ते त्यांना मांडता येत नाहीये, व्यवस्थित प्रेझेंटेशन होत नाहीये त्याचं शासनासमोर. प्रॉब्लेम काय आहे सर, आम्ही 40 एकरावरचे 4 एकरवर आलो आणि 4 एकरवरचे 7-12 उतारावर कधी 4 गुंठ्यावर आलो हे तुम्हालाच काय आम्हाला सुद्धा समजलं नाही. अहो, सदन कुठल्या एसटी मध्ये सदन लोक नाहीत का? व्हीजेएनटी मध्ये सदन लोक नाहीत का? एससी मध्ये सदन लोक नाहीत का? आहेत ना. सगळ्या समाजामध्ये त्या त्या याच्यामध्ये क्लासिफिकेशन जर आपण केलं तर काही एक स्तर असतो, काही एक समाजाचा एक पॉकेट असतं की ते सदन असतं आणि काही एक पॉकेट असं असतं की ते भूमिहीन असतं, ते स्थलांतर करतं. अहो, मी सांगते आपल्याला, महाराष्ट्रामध्ये जर आपण सर्वे केला तर सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार जर कोणाचे असतील तर ते आमच्या मराठा समाजाचे आहेत. सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस तोडायला आमचा मराठा समाज मराठवाड्यातून जातो. सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून कर्नाटकात जर ऊस तोडायला कोणते मजूर जात असतील, कोणते मुकादम मजूर नेत असतील तर ते महाराष्ट्रातले मुकादम. हेमाताई तपशील असं सांगतो की सर्वात जास्त ऊसतोड वंजारी आहेत. मग आता वंजारी ऊसतोड जास्त आहेत का मराठे ऊसतोड जास्त आहेत याचा वाद घालता कामा नये. आपल्याला या मुद्द्यापर्यंतही यायला हवं. तुम्ही असं म्हणालात की कालचा 40 एकरावरचा 4 एकरावर आला, 4 एकरावरचा 4 गुंठ्यांवर आला, पण हे सगळं लोकसंख्या वाढ, परिस्थिती आर्थिक दृष्ट्या सांभाळता न येणं, अशा विविध टप्प्यांवरचे सामाजिक बदल त्यामागे कारणीभूत असतात. आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आरक्षणाचा वापर मराठ्यांच्यासाठी करू शकतो का, हा मुद्दा आहे. याचं तार्किक उत्तर काय आहे? आम्ही राजकीय आरक्षण मागतोय का? अजिबात नाही. आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही. आमचा जो आर्थिक बॅकलॉग आहे तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे आम्ही नोकऱ्यांमध्ये आरक्षण मागतोय, आम्ही शिक्षणामध्ये आरक्षण मागतोय, आम्ही शिष्यवृत्तीमध्ये आरक्षण मागतोय. आम्ही राजकारणामध्ये आरक्षण मागतोय का? अजिबात मागत नाही. म्हणजे आम्ही तार्किक दृष्ट्या आरक्षण मागतोय की जी सत्यता आहे, जी फॅक्च्युअल पोझिशन आता ग्रास रूट लेवलला, ग्राउंड लेवलला मराठा समाजाची झालेली आहे. भूमिहीन शेतकरी शेतकऱ्यापासून भूमिहीन होण्याचं काम आता मराठा समाजाचं हळूहळू सुरू व्हायला लागले. त्या टप्प्याकडे आता मराठा समाज चाललेला आहे. जी, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मला पटकन एक पुढचा प्रश्न आपल्या सोबत असलेले ऍडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले यांना विचारायचा आहे. ज्या वेळेला आरक्षणाची संकल्पना राबवली गेली, मग ती शाहू महाराजांच्याकडून असो किंवा विद्यमान भारत राष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून असो, या दोन्ही मंडळींच्याकडून आरक्षण लागू करत असताना ते आर्थिक सबलीकरणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक समतेसाठी राबवलं गेलं. आता एखादा समाज जो सवर्णांमधला समाज आहे तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत असेल तर त्या समाजाचं आर्थिक सबलीकरण करण्यासाठी जातनिहाय आरक्षणाचं कवच त्याला प्राप्त होऊ शकतं का? ऍडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले, आपलं उत्तर अपेक्षित करतो. वेळ मर्यादा आहे 1 मिनिट. यात काही वादच नाहीये की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा ही संकल्पना आपल्या घटनेमध्ये राबवली तेव्हा ती सोशली सगळ्यांना एकजूट करून यावं आणि प्रत्येकाला सोशल स्टेटस हा सिमिलर मिळावा. त्यामुळं ज्यांना सोशल स्टेटस नाहीये तेवढा चांगला त्यांना रिझर्वेशन देऊन त्यांना एका पातळीवर आणून समाजात इक्वालिटी यावी, हा त्याच्या मागचा हेतू होता. हे बरोबर आहे.
आणि दुसरा जो मुद्दा तुमचा होता की मग आर्थिकदृष्ट्या एखादा जर दुर्बळ असेल तर त्याला मग रिझर्वेशन अशा सिच्युएशन मध्ये देता येऊ शकेल का? त्यासाठी मी मगाशीच 2018च्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बद्दल बोललो की कास्ट बेस्ड रिझर्वेशनच्या पलीकडे जाऊन देखील इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ह्या अशा कुठल्याही प्रकारच्या समाजाच्या घटकाला रिझर्वेशन हे देता येतं, परंतु ज्या त्या समाजाने त्यांची केस पुटअप करून आम्ही त्यात मोडतो की नाही एवढाच मुद्दा आहे. त्यात एक अजून मी ऍड करतो एका मिनिटाच्या आत की क्रीमी लेअर हा एक कॉन्सेप्ट असते कायद्याच्या रिझर्वेशनच्या बाबतीत. कायद्यात एक क्रीमी लेअरची कॉन्सेप्ट असते. ते एक डिफरन्सिएशन ठेवून एखाद वेळेस तो जर मुद्दा मांडला कोर्टासमोर किंवा कायद्यासमोर लेजिस्लेशनच्या समोर तर मराठा समाजाला त्याचा वापर करून रिझर्वेशन पुन्हा एकदा मागता येऊ शकेल की आर्थिकदृष्ट्या रिझर्वेशन द्या आणि त्यात एक क्रीमी लेअरचं डिफरन्सिएशन करा. बिलकुल जी creamy बिलकुल. layer वरती जात थोडक्यात आहे. एक बाब अधोरेखित होऊ शकते आहे की आर्थिक दृष्ट्या निश्चित आरक्षण मराठ्यांना मिळू शकतं, ते इतर सर्व जातींना मिळू शकतं. जातीनिहाय ते असू शकतं का याची चर्चा आपल्याला परत परत टप्प्याटप्प्यांवर करत राहावं लागेल. तुर्तास आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.